लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधू आता रत्न पारखींच्या घरामध्ये आलेली आहे आणि सिंधूने सर्वांना भीती दाखवायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही मला या घरातून हाकलून देऊ शकत नाही. जर का तुम्ही मला या घरातून हाकलून दिलं तर मी देखील शांत बसणार नाही. राघव तिच्याकडं एकटक पाहत असतो. तर रुक्मिणी आणि राजश्री मात्र राघवला म्हणत असतात की आत्ताच्या आत्ता तू हिला घरातून हाकलून दे. ही कशी घरातून जात नाही ना तेच आता आपण बघूया. तेव्हा सिंधू कायदेशीर कारवाई करण्याचा पावित्रा उचलते आणि म्हणते की जर का मला तुम्ही हाकलून दिलं तर मी तुमच्या राघवच्या विरोधात त्याच्याच पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करणार आहे. मग बाकीच्या सर्व गोष्टीला तुम्ही जबाबदार असाल. राघव जेव्हा हे ऐकतो तेव्हा घाबरल्याचं नाटकच करतो. मधू देखील या गोष्टीमुळे पुरती हादरून जाते. राघव म्हणतो की मी तुला काय घाबरत नाहीये, पण तू असं करणार नाहीस हे मला कळतंय. सिंधू म्हणते की मी असं करू शकते. तेव्हा राजश्री चिडते आणि राघवला म्हणते, अरे तू पोलीस आहेस, तुला काय घाबरायची गरज आहे? करू दे तिला काय करायचंय ते. तू बिनधास्तपणे तिचा हात धर आणि आत्ताच्या आत्ता तिला आपल्या घराच्या बाहेर हाकलून दे. राघव मात्र शांतच उभा असतो. राघव सिंधूचं काही ऐकत नसतो, तसेच राजश्रीचं देखील ऐकत नसतो. पण सिंधू म्हणते की बघा, तुम्हाला जर का बदनामीची भीती वाटत नसेल तर तुमचे तुम्ही ठरवा. पण नुसती बदनामी नाही तर तुम्ही मला घरातून हाकलून दिलं तर कौटुंबिक हिंसाचार म्हणून तुमच्या मुलाला अटक देखील होऊ शकते. तरी देखील राजश्री राघवला म्हणत असते की आत्ताच्या आत्ता या मुलीला आपल्या घरातून हाकलून दे. अशी पण ही चोरटीच आहे, त्यामुळे हिचं कुणी काही ऐकणार नाही. राघव आता राजश्रीच्या बाजूला होतो आणि म्हणतो की आई तू थोडंसं शांत राहते का? ती काय बोलते तुझ्या लक्षात येत नाहीये का? थांब. तू आता माझ्याबरोबर चल, मी तुला नीट समजावून सांगतो. असं म्हणून तो राजश्रीचा हात धरतो आणि तिला तिच्या रूममध्ये घेऊन जातो. राजश्रीला त्याचं काही ऐकण्याची इच्छा नसते, पण बळच त्याच्याबरोबर जाते आणि म्हणते, "राघव, आता तू इकडं कशाला आणलंयस मला? आणि आता काय समजावून सांगणार आहेस? मला तिच्या बाजूनं काहीही ऐकायचं नाहीये. मला ती या घरात नकोय. मी तुला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळं तू तिला हाकलून दे. एवढी एकच गोष्ट मला आता समजतेय." तेव्हा राघव तिला शांत करतो आणि म्हणतो, "आई, तुला समजतंय का? माझ्याच पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरोधात जर का तक्रार झाली, तर माझी किती मोठी बदनामी होणार आहे ते. त्याचबरोबर जर का कायदेशीर मार्गाने ती गेली, तर पुढं काही होऊ शकतं. आता आपल्याला थोडंसं शांत राहणं गरजेचं आहे." राजश्री म्हणते, "मग तिला काही सहकार्य करायचं आहे का आपल्याला?" तो म्हणतो, की "आत्ता सध्या आपल्यापुढे दुसरा काहीच पर्याय नाहीये आणि थोडंसं सहकार्य केलं तर काय फरक पडतंय? थोडासा वेळ होऊ देत, मग आपण तिला या घरातून कसं हाकलून काढता येईल यावर विचार करूया. ती आज अचानक आलेली आहे आणि त्यामुळं लगेच तिच्या विरोधात जर का आपण काय करायला गेलो, तर कायदा तिच्या बाजूनं आहे आणि आपल्याला काहीच करता येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. जर का ती आपल्या विरोधात गेली, तर मग मात्र मला कोणत्याही कठीण गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे." राघवने मुद्दाम राजश्रीला भीती दाखवली आहे आणि या गोष्टीमुळे थोडीशी राजश्री घाबरलेली देखील असते. ती राघवला म्हणते, "मग आता आपल्याला काय करावं लागणार आहे असं तुला वाटतंय?" राघव म्हणतो, की "आपण तात्पुरतं तिला सहकार्य करूया आणि थोडं सहकार्य केल्यानं असा काय मोठा फरक पडत नाही. त्यामुळं मी जे काय करतोय ना, ते आपल्या सर्वांच्या भल्यासाठी करतोय एवढी गोष्ट लक्षात ठेव. मला त्या मुलीविषयी जराही प्रेम वाटत नाही किंवा आपुलकी देखील वाटत नाही. पण आपल्यावर जर का पुढं काही झालं, तर त्या गोष्टीला आपल्यालाच तोंड द्यावं लागणार आहे आणि त्यामुळे आत्ता सध्या आपले हात दगडाखाली आहेत असं आपण समजूया आणि थोडंसं शांत राहूया. मी तिला सहकार्य करतोय, तसं तुम्ही देखील मला थोडंसं सहकार्य करा." असं म्हणून राजश्रीची चांगलीच समजूत राघवने काढलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि तेवढ्यात राजश्री आणि राघवच्या पाठीमागून सिंधू देखील तेथेच आलेली आहे. "ए लंबू, तू काय बोलतोय? आपल्याला तुमचं बोलणं ऐकायचं आहे. आपल्याला बाकी काय माहिती नाहीये, पण आपण या घरातून जात नसतो आणि आता आपल्याबरोबर तुला लग्नाचे पुढचे खेळ देखील खेळावे लागतील," असं तिनं समजावून सांगते. तेव्हा राजश्री म्हणते, "राघव, आता हे पण करावं लागणार आहे का?" राघव म्हणतो, "मी तुला सांगितले नाही, आपल्याला थोडंसं सहकार्य करणं गरजेचं आहे आणि 1-2 खेळ खेळल्यानं असा काय मोठा फरक पडणार आहे? आपण आपल्यासाठी नव्हे, तर तिला बरं वाटावं म्हणून करतोय. पण त्यामध्ये आपलं देखील हितच आहे असा विचार करून मी हे खेळ खेळायचं ठरवलेलं आहे." तेव्हा राघव म्हणतो, की "कसले खेळ आहेत आणि काय करायचंय?" सिंधू म्हणते, "आपण सगळी तयारी करून आलेलो आहे. त्यामुळे तू काय काळजी करू नको. तू फक्त हॉलमध्ये ये आणि आपल्याबरोबर आता लग्नानंतरचे सगळे खेळ खेळ." तेव्हा राघव म्हणतो, "हे बघ, मी तुला काय भीत नाहीये आणि मला तुझ्याबरोबर कोणतेच खेळ खेळण्याची इच्छा नाहीये. पण सध्याची परिस्थिती अशी आहे ना, त्यामुळं मी फक्त या गोष्टीला होकार देतोय. माझ्या होकाराला माझं प्रेम समजू नको एवढी गोष्ट लक्षात ठेव."
पाठीमागे राजश्री उभा असते आणि त्यामुळे राघव आणि सिंधू एकमेकाशी खोटं नाटं भांडत असतात आणि एकमेकाला डोळ्याने इशारे देखील करत असतात. खरं तर राघव सिंधू आल्यामुळे खूपच खुश आहे आणि त्याचबरोबर आता सिंधूबरोबर आपल्याला लग्नानंतरचे सर्व खेळ खेळता येणार आहेत या गोष्टीचा मनोमन आनंद राघवच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतो. पण राघव सर्वांपासून ते लपवण्याचा प्रयत्न देखील करत असतो. राजश्रीला मात्र हे सर्व खेळ खेळलेच जाऊ नयेत असं वाटत असतं आणि ती राघवला म्हणत असते, की "खरंच तुला असं वाटतंय का हे खेळ खेळणं गरजेचं आहे? अरे, ती मुलगी आपल्याला चॅलेंज करतीये असं मला वाटायला लागलंय." राघव म्हणतो, की "सध्याची वेळ तिचं चॅलेंज स्वीकारण्याची नव्हे, तर आपलं हित बघण्याचे आहे. आपलं रत्नपारखी कुटुंबाचं हित बघण्याचे आहे. त्यामुळं आई, मी तुला सांगतोय तेवढं तू फक्त सहकार्य कर." असं म्हणून राघव आईला शांत करतो. सिंधू जेव्हा राजश्रीच्या रूमपासून जात असते, तेव्हा तिला जवळच सावीची रूम दिसते आणि सावी देखील आतमध्ये दिसते. सावीला बघितल्यानंतर सिंधूच्या मनातील आई जागी होते आणि ती सावीकडं धावत पळतच जाते. सावी शांत झोपलेली असते. सावीकडं पाहिल्यानंतर सिंधूच्या डोळ्यातून टचकन अश्रू येतात आणि सावीला कडकडून मिठी मारावी असंच तिला वाटायला लागतं. धावत पळत जाऊन सिंधू तिच्या जवळ जाते आणि तिच्या केसावरून, तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि तिला जवळ घेते. या सावीसाठीच आपण आजपर्यंत काय काय केलेलं आहे याची तिला आठवण यायला लागते. "सावी, मी तुला काही होऊ देणार नाही म्हणलं होतं आणि तसं मी तुला काही होऊ दिलं नाही." असेच विचार तिच्या मनामध्ये येत असतात. सावीच्या गालाला गाल लावून आणि त्याचबरोबर सावीच्या गालाचा गोडगोड पापा घेऊन ती सावीची खूपच माया करते. पण सावी मात्र या सर्व गोष्टीपासून अनभिज्ञपणे शांतपणे झोपलेली असते. आता काही जरी झालं तरी आपण या रत्नपारखींच्या घरावर ताबा मिळवायचा आणि कृष्णा नव्हे तर सिंधू बनून सर्वांना सिद्ध होऊन दाखवायचा असाच विचार आता सिंधूने मनाशी केलेला असतो. आता बाकी सर्व सदस्य हॉलमध्ये जमलेले असतात आणि ऋतुजा म्हणते, की "आता ही पोरगी लग्नानंतरचे खेळ खेळायचे म्हणते. मला तर आता खूपच राग येतोय." तर रेश्मा म्हणते, "आणि सगळं साहित्य देखील ती स्वतःहूनच घेऊन आलेली आहे. असं कोण लग्नाचे खेळ खेळत असतं का?" तर मधू म्हणते, की "मी मात्र हे लग्नाचे खेळ तिचे सक्सेस होऊ देणार नाहीये." तर तेव्हा रुक्मिणी म्हणते, "तू काय करणार आहेस?" तेव्हा मधू म्हणते, "मी काय करणार आहे ना, तुम्ही बघतच राहा. पण मी अशी काय चाल चालेल ना, की राघवसुद्धा तिच्याबरोबर हे खेळ खेळणार नाही आणि काही जरी झालं तरी मी त्यांना हे खेळ खेळू देणारच नाही." असा दृढ निश्चयच आता मधूने केलेला असतो आणि हे सर्व गुपचूपपणे ऐकलेलं असतं ते म्हणजे सिंधूने आणि सिंधू येऊन म्हणते, "ए पब्लिक, अजून पण तुम्ही काय इथंच बसलेला आहे का? अरे चला उठा लवकर. आपल्याला आता लग्नानंतरचे खेळ खेळायचे आहेत आणि आपल्या माहेरचे लोक इथून बसलेले आहेत ना, त्यांना कोणी चहा-पाणीसुद्धा विचारलेलं नाही वाटतं. ए फडफड तू उठ चल आणि लवकर आपल्या माणसांना ना चहा-पाण्याचं बघ आणि माहेरची माणसं तुम्ही असं इथं बसू नका. इथं मध्ये टेबल ठेवलाय ना, हा टेबल पटकन सगळ्यांनी उचलून बाजूला करा आणि आपल्या इथं लग्नानंतरच्या खेळाचा सेटअप पद्धतशीरपणे मांडून ठेवा." असं म्हणून सिंधू तिथं बसलेल्या लोकांना काम सांगत असते. ते लोकं पण उठतात आणि मध्ये ठेवलेला टेबल उचलून तो बाजूला करायला लागतात. रत्नपारखी कुटुंबीय सर्वजण नुसते पाहतच बसलेले असतात. आता तो टेबल हलवला जातो आणि त्या ठिकाणी लग्नानंतरच्या खेळाचा सेटअप देखील केला जातो. रुक्मिणी, राजश्री, रेश्मा आणि मधू हे सर्वजण पाहत असतात. मधू मात्र हा खेळ आपण सक्सेस होऊ द्यायचा नाहीये, असा निश्चय करून राघवकडे गेलेले असते. तर सिंधू रुक्मिणीच्या आणि राजश्रीच्या खांद्यावर हात ठेवून, "काय मदर्स, आता आपले खेळ तुम्ही बघायचे आणि आपल्याला चीअर देखील करायचं," असं त्यांना म्हणत असते. रुक्मिणी आणि राजश्री मात्र तिच्या चेहऱ्याकडे पाहतच असतात. "आत्ता आपल्याला या घरामध्ये खेळ खेळायला खूपच मज्जा येणार आहे," असं ती जाणीवपूर्वक त्या दोघींनाही म्हणते. तर इकडे मधू मात्र राघवला भेटायला गेलेली आहे आणि ती राघवला भेटून सांगते, "काही जरी झालं तरी सिंधूचं तू ऐकायचं नाहीये. तू हा खेळ खेळायचा नाहीये. कारण तू जर का हा खेळ खेळला तर तिला असं वाटेल, की तू सुद्धा तिच्यावर प्रेम करतोय." राघव म्हणतो, "तुला वेड लागलाय का? मला तिच्याविषयी काहीच वाटत नाही. पण आता हे खेळ खेळण्याशिवाय पर्याय नाहीये." मधू म्हणते, "अजिबात तू हे खेळ खेळायचे नाही. पाहिजे तर तू तुझ्या हाताला जखम कर आणि त्याला बँडेज लावून ये आणि तिला सांग, की माझ्या हाताला जखम झालेली आहे, त्यामुळं मी हे खेळ खेळू शकणार नाही. पण तू अजिबात तिच्या होला हो म्हणू नको." तेव्हा राघव म्हणतो, "हां, ही युक्ती चांगली आहे. मी माझ्या हाताला जखम करतो आणि तिला सांगतो, की मी हे खेळ खेळू शकणार नाहीये."
मधू जेव्हा निघून जाते, तेव्हा राघव म्हणतो, "हाच तर फरक आहे तुझ्यात आणि सिंधूमध्ये. तू मला मिळवण्यासाठी काहीही करू शकते, पण सिंधू फक्त प्रेम करू शकते." तर इकडे हॉलमध्ये राजश्री रुक्मिणीजवळ बसलेल्या असतात आणि सिंधूने राघवचा हात धरून लग्नाचे खेळ खेळण्यासाठी त्याला हॉलमध्ये आणलेलं असतं. सर्वजण पाहत असतात. आता राघव या सिंधूचं ऐकणार की नाही ऐकणार हा प्रश्न सर्वांना पडलेला असतो आणि रुक्मिणी सांगत असते, की "माझी 100% खात्री आहे. राघव या चोरट्या मुलीचं अजिबात काहीसुद्धा ऐकणार नाहीये." तर राजश्रीला देखील हेच वाटत असतं. राजश्री म्हणते, "राघवला देखील मी तेच समजावून सांगितलं आहे. राघव, आपल्याला खेळ खेळता येणार नाहीत असं म्हणून आपल्या हाताला लागलेलं आहे आणि आपण बँडेज केलेलं आहे, ही गोष्ट सिंधूला दाखवतो." तेव्हा सिंधूला समजतं, की नक्कीच मधूनं यांना हे करायला सांगितलं असणार आहे. पण आपल्याला देखील शांत बसून जमणार नाहीये. राघवने चांगलीच युक्ती केलेली आहे. आता असं सर्व घरच्यांना वाटत असतं. राघव या सिंधूचं अजिबात ऐकत नाहीये. या गोष्टीमुळे घरातील सर्व सदस्य खुश झालेले असतात आणि आता हे खेळ सक्सेस होणार नाहीत. यामुळे ऋतुजा देखील हसायला लागते आणि बोलायला लागते, की "बघा, या मुलीची लायकी चांगली राघवनं काढलेली आहे." तर राजश्री आणि रुक्मिणी देखील म्हणतात, "खरंच राघवला सुद्धा तिच्याविषयी काही वाटत नाही, हे आता स्पष्ट झालेलं आहे. म्हणून तर त्याने ती बँडेज लावलेली आहे आणि आता तो काही हे खेळ खेळणार नाही." रुक्मिणी देखील म्हणते, की "बरं झालं, एकदाचे हे खेळ आपल्याला बघायला मिळणार नाहीत, या गोष्टीचाच आनंद मला झालेला आहे." तर सिंधू म्हणते, "राघव, तुला मात्र आपल्याबरोबर खेळ खेळावेच लागणार आहेत. नाही खेळला तर आपण काय करणार आहे, हे आपण तुला सांगितलेलं आहे." राघव म्हणतो, "पण माझ्या हाताला लागलेला असल्यामुळे मी हे खेळ खेळणार नाही." तर मधू देखील म्हणते, की "तू त्याला हे खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त करू शकत नाही किंवा फोर्स करू शकत नाही, कारण त्याच्या हाताला लागलेला आहे." तेव्हा सिंधू म्हणते, "ठीक आहे, आता आपण काय युक्ती करतोय ना, ते बघ आणि आपण ती युक्ती केली ना, मग मात्र तुला हे खेळ खेळावेच लागतील." असं म्हणून सिंधू एक झाऱ्या घेऊन येते आणि म्हणते, की "तू हात बुडवण्याची काहीच गरज नाहीये. तू झाऱ्यानं हा खेळ खेळ." आता राघव म्हणतो, की "ठीक आहे, एवढंच असेल तर झाऱ्याची तर काय गरज आहे. मी आता हातानेच हा खेळ सर्वांना खेळून दाखवतो." असं म्हणून झाऱ्या टाकून देऊन राघवने ते खेळ आता हातानेच खेळायचं ठरवलंय आणि राघव तिच्यासमोर खेळायला देखील बसलेला आहे. राघवने शर्टाची बाही मागं सारत खेळामध्ये सहभाग घ्यायचं ठरवलं आहे. दुधामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, त्यामध्ये अंगठी टाकलेली आहे आणि आता अंगठी शोधण्याचं काम दोघंजणं करत आहेत आणि सर्वजण त्या खेळाकडं पाहत आहेत. खरं तर राघवने हा खेळ खेळायला नको असं म्हणून खेळायला सुरुवात केली आहे आणि आता सर्वजण पाहत की कोणाला नक्की अंगठी सापडणार, कोण सरस ठरणार, राघव की ती चोरटी कृष्णा, असा प्रश्न सर्वांना पडलाय. आणि राघव देखील अंगठी शोधत आहे. पण अंगठी शोधत असताना राघव खट्याळपणा करतो आणि गुपचूप सिंधूचा हात धरतो. सिंधू इकडं-तिकडं पाहायला लागते आणि म्हणते, "लंबू, काय करतोयस तू?" तेव्हा तो म्हणतो, "चान्स मिळालाय तर चान्स मारलाच पाहिजे ना." तेव्हा सिंधूच्या चेहऱ्यावर देखील लगेच हास्य उमटतं. सिंधूला राघवची ही गोष्ट खूप आवडलेली असते. राघव म्हणतो, "सर्वांसमोर तर मी हात धरू शकत नाही. पण दुधामध्ये मी तुझा हात धरलेला कोणालाच दिसणार नाही." आता सर्वजण पाहत असतात, की राघव आणि सिंधू अंगठी शोधत आहेत, पण त्यांना अंगठी काही सापडत नाहीये. मधू मात्र त्याला सहकार्य करू नका असं म्हणत असते. राघव तिच्याकडं दुर्लक्ष करून खेळ खेळत असतो. राघव अंगठी शोधायचा बहाणा करून अधूनमधून सारखा सिंधूचा हातच धरत असतो. सिंधू आणि राघव दोघं पण अंगठी शोधत असतात आणि सिंधू म्हणते, की "आपल्याला माहिती आहे, ही अंगठी आपल्यालाच मिळणार." तर राघव म्हणतो, "शक्य नाहीये. आपण पटकन ही अंगठी शोधून दाखवणार." आणि तो हातात असं काहीतरी दाखवतो आणि म्हणतो, की "बघ, मी म्हणलं होतं ना, आपल्याला अंगठी सापडणार." तर तेवढ्यात सिंधू म्हणते, "ती अंगठी नाहीये. अंगठी तर माझ्या हातात आहे." अंगठीचा खेळ सिंधूने जिंकलेला असतो आणि आता हा खेळ जिंकल्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवतात. तेवढ्यात रेश्मा म्हणते, की "हा तर खेळ झाला. आता चॉकलेट तोडण्याचा पण खेळ व्हायलाच पाहिजे." हे ऐकल्यावर सर्वजण तिच्या तोंडाकडेच पाहत राहतात. हे बोलण्याची काही गरज नव्हती असं सर्वांना वाटत असतं, पण ते आता बोलून गेलेले असते आणि सिंधू म्हणते, हा देखील खेळ आपल्याला खेळायचा आहे." असं म्हणून ती राघवला एक चॉकलेट आणून देते आणि राघवला म्हणते, की "आता हे चॉकलेट तुम्ही तोंडात धरायचं आहे." राघव देखील पटकन ते चॉकलेट घेतो आणि ते चॉकलेट स्वतःच्या तोंडामध्ये धरतो आणि तिला म्हणतो, "आता सर्वांच्या समोर हे चॉकलेट तू तोडू शकली, तरच तू हा खेळ जिंकले आहेस असं मी समजेल." आणि सिंधूला देखील हेच पाहिजे असतं. पण हे सर्व होत असताना मधूचा चेहरा मात्र अगदी कडवट पडलेला असतो.
सिंधू आता राघवच्या तोंडातील गोड चॉकलेट पकडणार, पण आपल्याला मात्र ही गोष्ट पटणार नाही, असं तिच्या चेहऱ्यावर दिसत असतं आणि राघवने आता चॉकलेट पकडलेलं असतं. सिंधू देखील त्याच्या जवळ-जवळ जात असते आणि सिंधूने अलगदपणे त्याच्या तोंडातील चॉकलेट मोडलेलं असतं आणि हे पाहिल्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवतात. सिंधू चॉकलेटचा खेळ देखील जिंकलेले असते. तेव्हा रेश्मा म्हणते, "हे तर कोणीही करेल. खरं तर तुम्ही लवंग तोंडात धरायला पाहिजे." आणि आता सिंधूने लवंग देखील तोंडात धरलेले असते आणि राघवला म्हणते, की "आता तू जर काही लवंग तोडू शकलास, तर तू हा खेळ जिंकलास असं मला वाटतंय." हे सगळं बघताना रुक्मिणी आणि राजश्री मात्र तिकडं पाहतच नसतात. अजून काय-काय पाहावं लागणार आहे, असेच भाव त्यांच्या चेहऱ्यावर असतात. तर राघव आता सिंधूच्या बाजूने जात असतो आणि आपण हा खेळ जिंकणार असं तो म्हणत असतो. पण तेवढ्यात राजश्री मात्र राघवला म्हणते, की "राघव, मी तुला काय सांगितलेलं आहे, मला वाटतंय ते तू विसरून गेलेला आहेस." आणि राघव आईकडे पाहतो. आपल्याला आत्ता इथं काही करता येणार नाही, ही गोष्ट त्याच्या लक्षात येते आणि तो थोडंसं मागं सरकतो. आणि सिंधू म्हणते, "ठीक आहे, लंबू, हा खेळ मात्र तू हारलेला आहे, पण अजून पिक्चर खूप बाकी आहे." असं म्हणून ती उठते. खरं तर अजून खूप काही करणार आहे, असंच तिनं सुचवलेलं असतं. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की सिंधू आणि मधू एकमेकाशी बोलत आहेत. सिंधू म्हणते, की "या घरावर मी ताबा मिळवल्याशिवाय राहणार नाही आणि तो पण सिंधू बनून." तेव्हा मधू म्हणते, की "तू सिंधू आहेस हे मी कोणाला कळूच देणार नाही आणि त्यासाठी मी काही करणार आहे." तर राघव आणि सिंधू जेव्हा जवळ बसलेले असतात, तेव्हा सिंधूच्या प्रेमात राघव पडलेला आहे आणि तुझा चेहरा बघितल्यानंतर मला खूप आनंद होतो, असं देखील तो तिला म्हणत आहे. अशाच अपडेट्ससाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक